गुड मॉर्निंग. मिरॅकल मॅन मॉरिस गुडमन हा अमेरिकेत राहणारा एक व्यावसायिक होता, ज्याने आपल्या कामाने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर प्रत्येक प्रांतात यश मिळवलं. व्यावसायिक यश मिळवल्यानंतर मॉरिस गुडमनने विमान विकत घेण्याची, विमान चालवण्याचा परवाना काढण्याची इच्छा व्यक्त केली. युनिव्हर्सने मॉरिसच्या या दोन्ही इच्छा मान्य केल्या. मार्च 1981 मॉरिसने विमान खरेदी केलं आणि तो त्या विमानाच्या ड्रायव्हिंग सीटवर होता. 10 मार्च 1981 रोजी मॉरिस चेसपेक आणि पेनिन्सुला या भागात विमानात फेरफटका मारण्यासाठी तो कॉकपिटमध्ये बसला. विमान हवेत असताना एक दुर्दैवी घटना घडली की विमानाचं इंजिन खराब झालं. मॉरिसने विमानावर नियंत्रण ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. व्हर्जिनिया या गावात विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. विमान जमिनीवर लँड होण्याच्या वेळी इंजिन पूर्णपणे बंद पडलं. पॉवर लाईन्स बंद झाल्या आणि विमान उलटं होऊन पडलं. मॉरिस गुडमन विमानापासून दूरवर फेकला गेला. मॉरिस गुडमनला जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा त्याला पॅरालिसिसचा अटॅक आला होता. त्याच्या चेहऱ्यावर, गळ्याला मार लागला होता. चव घेणे, गिळणे या सर्व शक्ती त्याने गमावल्या होत्या. लांब उडून पडल्याने छातीच्या पिंजऱ्यावर मार लागला होता. श्वास घ्यायला त्रास होत होता. मॉरिस फक्त डोळ्यांची उघडझाप करू शकत होता. 200 ठिकाणी हार्टब्रेक झाली होती. डॉक्टरांनी आवश्यक तितक्या सर्व चाचण्या केल्या. रिपोर्ट हाती आल्यावर डॉक्टरांनी असं सांगितलं की इथून पुढे मॉरिस असाच राहील. त्याला मात्र सगळं ऐकू येत नव्हतं. त्याला फक्त त्याच्या मनाचा आवाज ऐकू येत होता. त्याच्या विचारांमध्ये तो पूर्णपणे बरा होऊन हॉस्पिटलच्या बाहेर पडला होता. ICUमध्ये ठेवण्यात आलेल्या मॉरिसला श्वास घेण्यासाठी कृत्रिम व्यवस्था करण्यात आली होती. मॉरिस इथून पुढे कधी श्वास घेऊ शकणार नाही असं डॉक्टरांनी जाहीर केलं होतं. शरीरातील सर्व अवयवांपैकी मॉरिस गुडमनचं फक्त मन व्यवस्थित कार्य करत होतं. त्याचं मन त्याला सतत दीर्घ श्वास घे असं सांगत होतं. या विचारांमुळे मॉरिसच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि काही दिवसातच त्याची कृत्रिम श्वास घेण्याची गरज संपली. श्वसननलिका खराब झालेली व्यक्ती श्वास कसा घेऊ शकते या विचाराने डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले होते. मॉरिस गुडमनने स्वतःसाठी ख्रिसमसच्या दिवशी आपल्या पायावर चालून घरी येण्याचं लक्ष्य ठेवलं होतं आणि त्यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर ते साध्यसुद्धा करून दाखवलं. कधीच न चालू बोलू शकणारा मॉरिस आज 40 वर्षांनी देखील जगभर प्रवास करतो आणि लोकांना इच्छाशक्तीचं महत्त्व सांगत असतो. 1981च्या सर्व वर्तमानपत्रांनी या अपघाताची आणि मॉरिसच्या या कामगिरीची सर्वांनी दखल घेतली होती. आपण आजारपणातून पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर मॉरिसने 1983 फार्मा सायन्स INC या इंडस्ट्रीच्या लोकांना आरोग्यदायी सेवा व औषध पुरवणाऱ्या संस्थेची स्थापना केली. यानंतर मिरॅकल मॅन म्हणून लोकांनी नाव ठेवलं. ही सत्य घटना आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर मनुष्य गंभीर आजारातून देखील मुक्त होऊ शकतो.